आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनचं, मराठवाड्यात त्या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे, त्याच्यावर येलो मोजॅक नावाचा रोग आलाय। यायनं 2 वर्षाच्या अगोदर पीक विमा 1 रुपयात ठेवला चोराईनं, मतदान घेऊन घेतलं तुमचं, आपला उल्लू सीधा केला आणि आता म्हणते पीक विमा 1 रुपयात भेटला नाही। आणि पीक विमाच्या शेतकऱ्यांना पैसे भरून काढला, त्याचं सोयाबीन, त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर विम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटेल। 3 वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे। त्याच्यानंतर कापसाचं तिकडे मोदी उरावर बसलाय आपल्या। कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आयात शुल्क 11% 0% केलं। आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आनंद घे आणि शेतकऱ्यांनी 2 पैसे सोया बिलकुल दिवाळीला भेटायचे, त्याच्या पुराले 2 रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क 0 केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क 0 केलं आणि उत्पादनाचे कापसाचे रेट पाडणार आहे। तिकडं याचा सोबती आहे ट्रॅम, तिकडं जाऊ बोमाला अबकी बार ट्रॅम सरकार तो उरावर बसला आपल्या। 50% आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशाचा कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही, त्याच्यामुळे कापसाचे भाव 8,000च्या वर हमी भाव आहे, 6,000 सुद्धा भेटणार नाही। मी एवढंच म्हणेन सरकारले, संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पाऊले, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले। देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे, थोडसा विचार करा। आणि मोदी साहेब तुम्ही भी विचार करा का तुम्ही मागं सोयाबीनचे भाव 12,000 गेले होते, सोयाबीनचे ढेर 12 लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे 4,000वर पाडले। मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे। मी विनंती करतो, मी नारे देतो, तुम्ही फक्त 1 मिनिटात संपवतो, ठीक आहे? एवढंच म्हणेन का गांधी लढे थे गोरों से हम लड़ेंगे, गांधी लड़े थे गोरों से हम लड़ेंगे। दुधाला भाव, कांद्याला भाव, द्राक्षाला भाव, सोयाबीनला भाव, कापसाला भाव, संत्र्याला भाव। महाराष्ट्राचा काळा इस्लाम असायला आज संसार माझा लागू होईल अस्वस्थ आहे। कधी दिसतात यंदाच्या वर्षी अशी होती 20 तारखा जिल्हा तिच्या अनेकदा विस्तार असतो। आज त्या जिल्ह्यामध्ये अशी वृष्टी झाली आणि लोकांच्या शेतीचं महाराष्ट्राच्या जो हा सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अशी वृष्टी झाली त्याचा परिणाम शेतीवर झाला। शेतकरी अस्वस्थ संकटाचं त्या संकटातून मार्ग काढायचा असतो, तो मार्ग काढायचा ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांचे आव्हान नसतात। संकट आहे, शेतकरी आपण त्याच्याकडे जिंकून वाढायला आजचे राज्यकर्ते तयार झाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा आसपासच्या सर्व महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्या आत्महत्या जिल्ह्यावरचे
मला सांगायचं जीव का देतो? शेतकरी जीव देतो, फार मेहनत करतो. कशामुळे लोकांची भूमिका होते, त्याचा वाद कसं करायचा, त्याच्या संकटाच्या काळात राजकर्ते त्याच्या मागं वेळ असतो. आणि त्यामुळं स्वतःच जे काही असेल नसणार असते ते सर्वस्व असते, त्यापेक्षा जीव दिलेला बरा हा विचार आज शेतकरी करतोय. आणि त्यामुळे आसपासच्या पुन्हा एक गावात आहे यापूर्वी असं घडलं. आधीच्या वाक्यात मी सांगितलं की इथं आसपासच्या झाल्या मी शेती खात्याचा सचिव आणि एक दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या वाचनात झालं यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी अस्वस्थ झालो. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चित्र चांगलं नाही, तो का जीव देतोय हे समजून घेतलं पाहिजे. आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही. यवतमाळ जिल्ह्यात जाऊ, त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ, त्याची बायका मुलं असतील त्यांना विचारलो आणि समजून घेऊ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, लगेच तयार झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघंही नागपूरला आलो, वर्ध्याला गेलो, यवतमाळला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्यांची भेट आम्ही दोघांनी घेतली. ती माऊली शेतकऱ्याची बायको जसा तिला मी समजून सांगितलं. मी विचारलं, माऊली तू काय म्हणते, तुझ्या माणसाने जीव का दिला? आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनचं, मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे. त्याच्यावर येलो मोजार नावाचा रोग आला आहे. यायनं 2 वर्षाच्या अगोदर पीक विमा 1 रुपयात ठेवला चोराईनं. मतदान घेऊन घेतलं तुमचं, आपला उल्लू शिदा केला आणि आता म्हणते पीक विमा 1 रुपयात भेटणार नाही. आणि पीक विमाच्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला. त्याचं सोयाबीन, त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर विम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटणार. 3 वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे. त्याच्यानंतर कापसाचं तिकडं मोदी उरावर बसलाय आपल्या. कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आयात शुल्क 11% 0% केलं. आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून घे आणि शेतकऱ्यांनी 2 पैसे सोया बिलकुल दिवाळीला भेटायचे, त्याच्या पोराले 2 रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क 0 केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क 0 केलं आणि उत्पादनाचे कापसाचे रेट पाडणार आहे. तिकडं याचा सोबती आहे ट्रॅम, तिकडं जाऊ मामाला अबकिरी वाढ ट्रॅम सरकार तो उरावर बसला. आपल्या 50% आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का, आपल्या देशाचा कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही. त्याच्यामुळे कापसाचे भाव 8,000च्या वर हमी भाव आहे, 6,000 सुद्धा भेटणार नाही. मी एवढंच म्हणेन सरकारले, संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पाऊले, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे, थोडसा विचार करा.
आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही मागं सोयाबीनचे भाव 12,000 गेले होते, सोयाबीनचे ढेप 12 लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे 4,000वर पाडले. मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. मी विनंती करतो, मी नारे देतो, तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो, ठीक आहे. एवढंच म्हणेन का गांधी लढे थे गोरों से,